दूताचा मरीला संदेश. प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला. ती पवित्र आत्म्याची अगाडी गरबी संभवली. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाचे माते आम्हा पापे करता आता नेमची वर्णाची वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दांप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाचे माते आम्हा पापे करता आता नेमची वर्णाची वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी देवाची आई आम्हा पापे करता आता नेमची वर्णाची वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वास लोकांची आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. तसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 11. परमेशाला एक मनाने वंदन मुझे प्रभात समयी. परमेशाला एक मनाने वंदन मुझे प्रभात समयी. तया सागरा करीतो धावा, मंगल गीते गातो नामा. गोड करुणी घे अमुची सेवा, मंगल देवा प्रभात समयी. परमेशाला एक मनाने वंदन मुझे प्रभात समयी. आजची मिसा वाढदिवसानिमित्ताने परमेश्वराचे आभार, देवाचे आभार. ख्रिस्तवासी प्रिसिला फलकाव, ख्रिस्तवासी कॅसिल्डा डिमेलो, ख्रिस्तवासी ॲनी व मनुएल डिमेलो, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण संत जेरोम, धर्मगुरू आणि धर्मपंडित, डॉक्टर ऑफ द चर्च याचा स्मृतिदिन साजरा करत आहोत. संत जेरोम यांचा जन्म युगास्लेविया प्रांतात झाला. अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानाच्या शोधात दूरदूरचा त्यांनी प्रवास केला. एक धर्मगुरू आणि मठवासी, तसेच तो संत गेगरी यांचा विद्यार्थी झाला व त्याची शिकवणूक समजून त्यांनी घेतली. त्यांचा बायबल अभ्यास, ज्ञान आणि चिकाटी यामुळे बरीचशी पुस्तकं हिब्रू व अरिमाईक भाषातून लॅटिन भाषेत त्यांनी भाषांतर केली. विविध भाषांतर त्याचे प्रभुत्व होते. तब्बल 18 वर्षांनी त्यांनी वल्गेट
म्हणजे दैनंदिन वापरासाठी बायबलची आवृत्ती असे नाव त्याला देण्यात आले. लोकप्रिय, नितांत श्रद्धा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता यांचा मिलाप त्यांच्या ठायी होता. संपूर्ण आयुष्य बायबलची लिखाण आणि बायबलची शिकवणूक यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्याचे महत्त्वाचं वाक्य पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान होय. 30 सप्टेंबर 420 रोजी स्वर्गीय निजदामी गेलेला हा महापुरुष ग्रंथपालाचा आश्रयदाता संत म्हणून मानला जातो. संत जेरोमची मध्यस्थी आपण मागूया आणि या मिसामध्ये सहभागी होत असताना आपल्या हातून ज्या काही चुका घडल्या आहेत, अपराध घडले आहेत, त्याबद्दल परमेश्वराची आपण क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी, वैदिनी मी फार पापे केलेली आहेत. हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभूवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभूवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे ख्रिस्ता तू क्षमा कर, हे ख्रिस्ता तू क्षमा कर, हे ख्रिस्ता तू क्षमा कर. हे ख्रिस्ता तू क्षमा कर. हे प्रभूवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभूवर दया कर, मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, पवित्र शास्त्राच्या अभ्यासात संत जेरोम रमत असे. आम्ही त्याचे अनुकरण करावे आणि तुझे शब्द आम्हासाठी मुक्तीचे अन्न व जीवनाचे उगमस्थान बनावेत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. योब ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. योब आपल्या मित्रास म्हणाला, खरोखर हे असेच आहे हे मला ठाऊक आहे, पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? मानव देवाशी वाद करू लागला तर 1000 गोष्टीतल्या एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही. देव मनाने सुज्ञ आणि सामर्थ्याने प्रबल आहे. त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? तो पर्वतास नकळत अचानक हटवतो. तो आपल्या क्रोधाने त्यास उलटून टाकतो. तो पृथ्वीस कापून तिला स्नानभ्रष्ट करतो. तिचे आधारस्तंभ थरथरतात. त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही. तो ताऱ्यास मोहरबंद करतो. तोच आकाशमंडळ विस्तारतो. तो समुद्राच्या पर्वतप्रय लहरीवरून चालतो. त्यानेच सप्त ऋषी, मृगश्री, कृतिका आणि दक्षिणकडील नक्षत्र मंडळाचे उत्पन्न केले. तो अतर्क्य
अग्नीत अद्भुत कृत्ये करतो. पहा, तो माझ्या जवळून जातो तरी मला दिसत नाही. तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. पहा, तो हिसकावून घेऊन लागला तर त्याच्या हात कोण धरेल? तू हे काय करतोस असे त्याला कोण म्हणेल? तर मी त्याला उत्तर द्यावे आणि शब्दाची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा असा मी कोण आहे? मी निर्दोष असलो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवाद्याची मी विनवणी करतो. मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते, तरी त्याने माझे ऐकले अशी माझी खात्री झाली असती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होऊ. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करतो. तुझ्या पुढे मी आपले हात पसरवतो. मृताकरिता तू अद्भुत कृत्ये करशील काय? प्रेत उठून तुझी स्तुती करतील काय? प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. तुझ्या कृपेचे वर्णन शवग्रत होईल काय? विनाशस्थानी तुझी सत्याची वर्णन होईल काय? अंधारात तुझी अद्भुत कृते प्रकट होतील काय? विस्मरलोकी तुझे नीतिमत्व प्रकट होईल काय? प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. मी तर हे परमेश्वरा तुझा धावा करतो. प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होते. हे परमेश्वरा, तू आपल्या जीवाचा त्याग का करतोस? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? प्रतिसाद. प्रभो, माझी प्रार्थना तुझ्या पुढे सादर होवो. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलू, हालेलू, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलू, हालेलू, हालेलुया. माझ्या देवा, तुझा वाटा मला प्रकट कर. तू आपल्या सत्प्रताने मला चालव. हालेलुया, हालेलुया, हालेलू, हालेलू, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलू, हालेलू, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य वाटेने जात असताना कोणा एकाने त्याला विचारलं, आपण जिथं कुठं जाल तिथं आपल्या मागं मी येईन. येशू त्याला म्हणाला, कोल्ह्यानं बिळं आणि आकाशातल्या पाखरा घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोकं ठेकावयास ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटलं, माझ्या मागे ये. परंतु तो त्याला म्हणाला, प्रभू, पहिल्याने मला माझ्या बापाला पुराव्यास जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. मग आणखी एकाने म्हटलं, प्रभू, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटलं, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागा पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनीनो, देवावरील पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा याचा सुंदर संगम इयोबच्या जीवनात आपणास पाहावयास मिळतो. देवाच्या आज्ञा पाळून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणाऱ्या इयोबला सुद्धा परमेश्वराच्या
कसोटीमध्ये पूर्णपणे उतरावं लागलं. देवाने त्याचे सर्वस्व उद्ध्वस्त केलं तरीसुद्धा तो पूर्णतया देवाला शरण गेला. ही सरेंडर टू द लॉर्ड. आपण जो लोकलिखित शुभवर्तमान जो उतारा आपण आता वाचला, त्यामध्ये माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, येशूचे अनुयायी होऊ इच्छिणाऱ्या संबंधी तसेच शिष्यत्व म्हणजे नेमके काय याविषयी येशूने त्याचे शिष्य होणाऱ्यांची केलेली कान उघडणी याविषयी या उदाहरणात माहिती दिलेली आहे. 3 व्यक्तीचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यापैकी पहिल्या व्यक्तीला येशू सांगतो की कोल्ह्यांना राहायला निदान बिळं तरी आहेत, पण येशूला मात्र स्वतःची अशी कुठे जागा नाही. त्याचे अनुकरण करू इच्छिणारा जर ह्या असुरक्षिततेसाठी तयार असेल तर त्याने जरूर त्याचे अनुकरण करावे. दुसऱ्या एका व्यक्तीला येशू आपल्या मागे येण्यास आमंत्रण देतो, पण ती व्यक्ती मात्र आपल्या वडिलांचे दफन करण्याच्या परवानगीसाठी विनंती करते. मृतांना पुरणे हे प्रत्येक देवभीरू यहुदी व्यक्तींचे बंधनकारक असे कर्तव्य होते. येशूचा प्रतिसाद जरी कठोर वाटला तरी शिष्यांनी मात्र प्रामुख्याने देवराज्याशी स्वीकारलेल्या बांधिलकीशी जगायला हवे हे त्यातून सूचित होते. येशूचे अनुकरण करू इच्छिणारी तिसरी व्यक्ती येशू समोर काही अटी ठेवते. उदाहरणार्थ, त्याच्या घरच्यांना त्याला निरोप द्यायचा होता, पण इथेही येशूचा प्रतिसाद स्पष्ट आहे व तो म्हणजे नांगराला हात घातल्यावर जो मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक. येशूचे अनुकरण करण्यासाठी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण निवडलेली जीवनावस्था बदलण्याची जरी गरज नसली तरी हे मात्र आपण समजावून घ्यायला हवे की त्याचे अनुकरण करण्यासाठी आपल्याला आपली जीवन पद्धती बदलणे आवश्यक असेल. त्याचा अर्थ आपल्याला स्वार्थाकडून निस्वार्थीपणाकडे, संचय वृत्तीतून सहभागितेकडे व नकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टीकडे वाटचाल करावी लागेल. शेवटी एक प्रश्न, कुठल्याही अटीची पर्वा न करता येशूचे पूर्णतः अनुकरण करण्यापासून आपल्याला कोणती गोष्ट थांबत आहे का? आणि जर थांबत असेल तर त्याविषयी आपण आज काय कराल हा प्रश्न आपण मनाला विचारूया. आमेन. अर्पण गीत क्रमांक 83. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. जीवनाचे हे अनमोल दान, जीवनाचे हे अनमोल दान, तुझ चरणीच वहावे. जीवन पुष्प फुलावे. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. प्रभु तुझ मी अर्पावे, जीवन पुष्प फुलावे. बंधू भगिनींनो, माझी तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो.
हे प्रभो, संत जेरोमचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या शब्दावर आम्ही चिंतन करावे व या मुक्ती बलिदानात सहभागी होण्यास पात्र बनावे म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाभिले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आपण आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. संत जेरोम याच्या सन्मानार्थ हा स्मृतिदिन आम्ही साजरा करत आहोत. त्याच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून तो आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तो आमचं संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होनिया पूर्ण जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. प्रभु नामे तो अति धन्य होई. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर वा आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फिलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ता ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर.
देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित संत जेरोम व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पिध्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आज आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या चालणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतो. आम्ही तुझ्या देहीच्या सहाय्याने पापापासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावं, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्य विसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण सर्वजण एकमेकाला प्रेमानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचं कोकरू पहा. याच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातेने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतो. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 122. मनी वाचे मधु बासरी, प्रभुवाला मन मंदिरी.
मनी वाजे मधु पासरी, प्रभुवाला मन मंदिरी, वसंत फुलला आज मनी, सुगंध दाटे वनी उपवनी, उषा प्रकटली तिमिर जाळुनी, दुःख पळाले दुरी, प्रभुवाला मन मंदिरी, मनी वाजे मधु पासरी, प्रभुवाला मन मंदिरी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत जेरोमच्या सणाच्या दिवशी आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाने आमची हृदय प्रभावित कर. पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करावा, सुवार्तेचा अर्थ आम्हाला समजावा, त्याप्रमाणे आम्ही आचरण करावे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सर्वांस पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरता लवकरात लवकर प्रभावी उपाय योजता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू अमला नारी, प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये, देव माता हो, आमस्तव अभिनव आता नि मृत्यू समयी. अंतिम गीत, गीत क्रमांक 170. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. अगम्य आनंदे हृदय हे भरले, विनवी देवाला बघुनी मन रमले. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. पवित्र कोणही
पवित्र कोणही, जे स्मिते उषे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. आपल्या प्रार्थनेचा हेतू, अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमी तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. आपली प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना इथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षारस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहायक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मर्तेसमी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा आहे. तुझे नाव उच्चारणात आम्ही समाधान मानणार नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझ समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे, तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. आपले प्रेमळ आव्हान आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ती या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व मृतांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. आपले जे काही हेतू असतील ते आपण माऊलीच्या मध्यस्थीने शांतपणे प्रभूला सांगूया. आभार. पवित्र मरिया मातेसह प्रभूचे आभार मानूया. हे प्रभू, आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझी मरिया मातेसह आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझी मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल हे प्रभू, आम्ही तुझी मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे
राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार ही राणी. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून जक्कईला म्हणाला, जक्कई, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केली. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागली की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्यांना म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताडे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक सुंदर गोष्ट सांगितली जाते. एकदा दोन भावंडे, एक 10 वर्षाचा आणि एक 12 वर्षाचा, असे गावाबाहेर फिरावयास निघाले आणि चालता चालता बरेच अंतर त्यांनी पार केले व शेवटी एका विहिरीपाशी ते आले. त्यातील मोठा मुलगा विहिरीच्या कठड्यावर चढला आणि तो विहिरीमध्ये डोकावून पाहत असतानाच अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. अर्थात त्याच्या सुदैवाने विहिरीतील दगडांना असलेल्या एका फटीमध्ये त्याने बोटे घुसवून तो तसाच तरंगत राहिला. आणि आता वर असलेल्या छोट्या भावाला प्रश्न पडला की आता ह्याला पाण्याबाहेर काढायचे कसे, कारण आजूबाजूला दूरवर कोणीही नव्हते. आणि इतक्यात थोडंसं चालून गेल्यानंतर थोड्या दूरवर एका झाडाखाली त्याला दोर पडलेला दिसला. त्याने तो दोर घेतला व त्याच्या सहाय्याने त्याच्या मोठ्या भावाला बाहेर काढले आणि मग दोघेही गावात परत पोहोचले. आणि गावात येताच ही खबर सर्वांपर्यंत वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वजण त्या दोघांजवळ जमा झाले. परंतु त्यातील कित्येक जण म्हणू लागले, हे शक्य नाही, 10 वर्षाचा छोटा मुलगा या 12 वर्षाच्या मोठ्या मुलाला विहिरीबाहेर दोराने कसा काय ओढून काढू शकेल, हे निव्वळ अशक्य आहे. परंतु हा गोंधळ सुरू असताना गावातील एक प्रतिष्ठित माणूस मात्र शांत बसलेला होता. आणि ते पाहून इतरांनी त्याला विचारलं की ही मुलं खोटं बोलत आहेत, याविषयी तुमची देखील खात्री आहे ना? एवढा छोटा मुलगा ह्या मोठ्या मुलाला विहिरीतून कसा ओढून बाहेर काढेल, हे अशक्य आहे. आणि त्यावर तो प्रतिष्ठित माणूस शांतपणे परंतु तेवढ्याच खंबीरपणे उद्गारला, हे शक्य आहे. आणि ते ऐकून गावकरी अचंबित झाले. आणि इतक्यात तो माणूस परत म्हणाला, होय, हे शक्य आहे, कारण तो छोटा मुलगा त्या मोठ्या भावाला दोराने वर ओढत असताना तेथे दूर दूरवर त्याला कोणीच असे सांगणारे नव्हते की हे शक्य नाही, हे तू करूच शकणार नाही, तुझ्याने हे होणारच नाही, तू छोटा आहेस. फक्त ह्यातील एक जरी आवाज त्या मुलाने तसा ऐकला असता तर त्याच्या हातातून दोर सुटला असता आणि मग मोठा मुलगा विहिरीत अडकून पडला असता. प्रिय बंधू भगिनींनो, त्या प्रतिष्ठित माणसाने किती सुंदर वास्तव सांगितलं की त्याला जर तेथे कोणी हे शक्य नाही, तू हे करू शकणार नाही, तुझ्याने हे होणार नाही असं सांगितलं असतं तर सगळा खेळ तिकडेच संपला असता. आपल्या देखील जीवनात असंच घडत नाही का? आपल्या देखील समाजात असंच चित्र काही वेळेला दिसत नाही का? आपल्याला देखील असेच आवाज ऐकू येत नाहीत का?
लग्न शिबिरात सोहळेबाजी किंवा कार्यक्रमातील अवाढव्य खर्चाबाबतीत प्रबोधन ऐकल्यावर एखादा तो तरुण किंवा तरुणी मग निर्णय पक्का करतात की मी आटोपशीर कार्यक्रम करणार, जास्त गाजावाजा न करता खर्चाला आवर घालणार. आणि मग हे मत घरी घेऊन आनंदाने तो येतो आणि मग स्वतःचेच कुटुंबीय किंवा नातेवाईक त्याला सांगतात किंवा तिला सांगतात, हे शक्य नाही, तू असं करू शकणार नाही, हे कदापि मान्य होणार नाही. आणि मग शेवटी निर्णय बदलणे भाग पडलं जातं. जंगी कार्यक्रम होतो, मद्यपानाला देखील ऊत येतो. 2 अपत्यानंतर त्या जोडप्याला 3ऱ्या बाळाची अचानक चाहूल लागते आणि मग सुरुवातीला ते त्या बाळाला स्वीकारण्याच्या निर्णयावर अगदी ठाम असतात, परंतु हळूहळू स्वतःच्याच लोकांकडून आवाज यायला लागतात, हे शक्य नाही, तुम्हाला संसार करणं जड जाईल, आता तर जमाना कसा चाललेला आहे, खर्च किती वाढलेला आहे, असं कोणी करत नाही. आणि मग शेवटी निर्णय बदलला जातो. जे योग्य ते अशक्य वाटायला लागते, जे योग्य ते अशक्य वाटायला लागते आणि पापाचे पाऊल उचलायला प्रवृत्त केले जाते. 3ऱ्या बाळाला त्या उदराच्या अंधारातच संपवले जाते. एखादी व्यक्ती अथक प्रयत्नानंतर किंवा एखाद्या रिट्रीटमध्ये वगैरे पश्चाताप केल्यानंतर दारू सोडण्याचा निर्णय घेते आणि मग काही दिवस तो निर्णय अंमलात देखील आणते, परंतु काही काळातच त्याच्याच मित्र परिवाराकडून ते आवाज यायला लागतात, अरे तू कायमचा दारू सोडणं कदापि शक्य नाही, तुला ते जमणारच नाही, तुझ्यासाठी ते निव्वळ अशक्य आहे. आणि मग एक दिवस त्याचा निर्णय बदलतो, तो पुन्हा कोसळतो, पुन्हा पेगवर पेग सुरू होतात. प्रिय बंधू भगिनींनो, ही फक्त निवडक उदाहरणं की ज्यामध्ये आपण पाहतो की आपले चांगले निर्णय इतरांमुळे माणूस कसा बदलतो. कधी कधी आपलेच लोक आपल्याला योग्य निर्णयापासून कसे परावृत्त करत असतात आणि आपण ज्यांना मित्र मानतो तेच आपल्याला कसे खाली खेचत जातात. प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानात आपण ऐकलं की जक्कई हा जकातदार होता, लोकांच्या दृष्टीने पापी होता, इतरांना लुबाडणारा होता. तो बदलणं कधीही शक्य नाही, तो प्रामाणिक जीवन जगणं अशक्य आहे, अशीच सर्वांची किंबहुना जक्कईची देखील भावना होती. परंतु अशा जक्कईच्या घरी येशू भोजनास बसतो, त्याच्याशी वार्तालाप करतो आणि मग तोच भ्रष्टाचारी जक्कई सदाचारी जक्कई बनून येशूला सांगतो, मी कोणाचे काही घेतले असेल तर चौपट परत करतो. प्रिय बंधू भगिनींनो, आजूबाजूचे लोक जक्कईला बदल शक्य नाही, परिवर्तन अशक्य आहे असा संदेश देत असताना येशू मात्र हे शक्य आहे, तू हे करू शकतो, तू शिव्या शाप ऐवजी देवाची वचने बोलू शकतोस, तू पैशाऐवजी देवाची गोडवे गाऊ शकतोस, तू भ्रष्टाचाराकडून सदाचाराकडे वळू शकतोस असा संदेश देतो आणि जक्कई बदलतो. जक्कई बदलतो. मी सांगितलेल्या त्या गोष्टीतील छोट्या मुलाने मोठ्या मुलाला ज्याप्रमाणे विहिरीतून बाहेर काढले, त्याप्रमाणे छोट्या किंवा ठेंगण्या जक्कईने आपल्या घरातून मोठ्या किंवा बलाढ्य सैतानाला बाहेर काढले. आणि त्याचे कारण हेच की येशूने त्याला हे शक्य नाही असं म्हटलं नाही, तर तुला हे शक्य आहे हे त्याच्या कृतीद्वारे दाखवले, त्याच्यावरील प्रीतीद्वारे दाखवले. प्रिय बंधू भगिनींनो, मी इतरांना अडवणारा, वाटेतील धोंडा न बनता येशू सारखा इतरांना मार्ग दाखवणारा वाटेवरील दिवा बनावा. मी इतरांच्या पायात पाय घालून त्यांना खाली पाडणारा न बनता त्यांच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवून त्यांना वाट दाखवणारा असावा. व हे शक्य नाही असं म्हणण्याऐवजी जे चांगलं ते नेहमी शक्य आहे असं सांगून मी इतरांना प्रोत्साहन देणारा बनावा. म्हणून ह्या नवीन वेळी माऊलीच्या मध्यस्थीने प्रभूकडे आपण विशेष कृपा मागूया. आचार्यांना आशीर्वाद. आचार्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दया दृष्टी वळव. तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन
तुझ्या दयेने आम्ही वाचवले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्या जवळ असो. आपले पालन करावयास तो आपल्यामध्ये असो. आपणास मार्गदर्शन करावयास तो आपल्या समोर असो. आपला सांभाळ करावयास तो आपल्या पाठीशी असो. आपल्याला आशीर्वाद द्यावयास तो आपल्यावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपले श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांची एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. बसतो तुला भक्तीने लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेला. माझी सर्व काळी मी तुला देतो, काकी लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टी सातास जीबीस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी शब्द देव पुत्राचे, काकी त्या सत्याहून नाही जास दुसरे. आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावी आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे, आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठवलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन.
आमचे स्वामिनी मरिया माते भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेसा धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीन तव उपासनाही, अंत शून्याचा पोचाला. गहन इंद्रिया हे हो गूढ, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभयापासूनिया प्रसविजो, तो शुद्धात्मा ईश अमुचा. मंगल भावी स्तुतयाला, करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गांतील भाकर तू त्यांना दिलीस, तीच सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रामेंतात आपले दुःख व मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेविले आहेस, तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाची फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुग जिवंत राहतो, स्वराज्य करतोस. आमेन. धन्यवाद एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूतां व संतांकरवी धन्य असो. श्री येशू भगवान त्याचा
करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. श्री भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार. जय जयकार.